स्वामी समर्थ. अनेक वेळा काही लोक नकळत आणि अनेकदा स्वार्थापोटी अशा गोष्टी करतात ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो. लोभ आणि स्वार्थाने भरलेल्या कर्मांमुळे तुम्हाला काही काळ लाभ किंवा आनंद मिळतो, पण अशी कर्म केल्यावर तुमचे मन ओझे होऊ लागते. इतरांना छळणे आणि त्यांना दुःखी करणे आणि त्यांच्याकडून नफा मिळवणे आपले जीवन आनंदी करू शकत नाही. आनंदी राहण्यासाठी आपण इतरांनाही आनंद देणे गरजेचे आहे, कारण आपण जी काही कृती करतो तीच आपल्या आयुष्यात परत येते. सर्व शिष्य आपल्या गुरूंचे हे प्रवचन अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते. हे प्रवचन ऐकून एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारले, गुरुदेव, आमच्या आश्रमात बरेच डास आहेत. जेव्हा आपण रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे डास आम्हाला त्रास देतात. आम्हाला या डासांना मारायला भाग पाडले जाते. त्याचप्रमाणे आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण करावे लागते, किंवा व्यापाऱ्याला चांगले काम करण्यासाठी त्याच्या कारागिरांसोबत चांगले काम करावे लागते. म्हणूनच कधीकधी त्यांना ओरडावे लागते, ज्यामुळे ते दुःखी होतात. गुरुदेव, मला तुम्हाला चांगले आणि वाईट कर्म काय आहे हे विचारायचं आहे, कारण जर आपण डास मारले नाही, जर आपण त्यांना हकलले नाही, तर ते आपल्याला झोपू देणार नाही. त्याचप्रमाणे काही प्राणी आहेत जे मनुष्यासाठी खूप धोकादायक आहेत. जर मनुष्याने त्यांना मारले नाही तर ते मनुष्याला मारतील. गुरूंनी हसून एका झाडाकडे बोट दाखवले ज्यावर अनेक काटे उगवले होते. सर्व शिष्यांना समजावताना गुरु म्हणू लागले, या झाडाकडे नीट पहा, तुम्हाला काय दिसते? एका शिष्याने सांगितले, गुरुदेव, हे झाड खूप मोठे आहे. तर दुसरा शिष्य म्हणाला, गुरुदेव, या झाडाला खूप चांगली फळे येतात. तिसरा शिष्य म्हणाला, गुरुदेव, या झाडाची सावली खूप चांगली आहे. दुसऱ्या एका शिष्याने पूर्णपणे वेगळे उत्तर दिले. तो म्हणाला, गुरुदेव, या झाडाचे लाकूड खूप महाग आहे. या झाडाला बाजारात चांगली किंमत मिळते. गुरूंनी सर्व शिष्यांना विचारले की समजा एक लाकूड तोडा या झाडाचे लाकूड तोडण्यासाठी आला आणि त्याला त्या झाडाचा काटा लागला, तर या झाडाने काही चूक केली आहे का? असे झाले तर झाडाचे वाईट कर्म म्हटले जाईल का? गुरु सर्वांना समजावून सांगू लागले की या झाडांना आणि वनस्पतींनाही निसर्ग शक्ती देतो स्वतःचे रक्षण करण्यासाठी. ही फांदी झाडावर वाढली जेणेकरून ती स्वतःचे रक्षण करू शकेल, आणि स्वतःचे रक्षण करताना जर एखाद्याला नुकसान झाले तर ते वाईट कृत्य कसे होईल? कारण स्वतःचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. कारण जेव्हा तो स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम असेल तेव्हाच तो इतरांना फायदे प्रदान करण्यास सक्षम असेल. म्हणूनच स्वतःचे रक्षण करण्यासाठी केलेली कोणतीही कृती कधीही वाईट नसते. गुरु म्हणाले की जीवन हा संघर्ष आहे. येथे चांगले कर्म आणि वाईट कर्म इतके स्पष्ट नाही. चांगले कृत्य काय आणि वाईट कोणते हे तुम्ही सहजपणे ठरवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तर्कशक्तीचा वापर करावा लागेल. जेव्हा आपण हरिणाला सिंहाचा शिकार बनताना पाहतो तेव्हा आपल्या मनात खूप दया येते. त्या सिंहाबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण होतो. पण समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सिंहाची शिकार ही हरण आहे. हरणाची शिकार केली नाही
तर तो उपाशी मरेल. मग यात सिंहाची चूक कशी? बघा, निसर्गात काही नियम आहेत आणि जग त्यांच्यानुसार चालते. हे विधान धर्मग्रंथात लिहिलेले आहे की अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे आणि अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे. हे आपण सर्वांनी ऐकले असेल, पण तुमच्या रक्षणाचा प्रश्न येईपर्यंत, जिथे तुमची सुरक्षितता धोक्यात आहे, तिथे माणसाच्या मनात अहिंसा आणि त्याग विकसित होत नाही. तिथेही त्याने अहिंसेचा अवलंब केला तर त्याला डरपोक म्हटले जाईल. शिष्याने विचारले, गुरुदेव, मांस खाणे योग्य आहे का? कारण आपण मांस फक्त आपली भूक भागवण्यासाठी खातो आणि जर आपण आपली भूक भागवली नाही तर आपण मरतो. त्यामुळे अशा प्रकारे मांस खाणे योग्य आहे. गुरूंनी सांगितले की सिंहाने मांस खाणे योग्य आहे कारण त्याला दुसरा पर्याय नाही. परंतु आपल्याकडे पर्याय आहेत. आपल्याला फक्त आपल्या चवीसाठी मांस खायला आवडते आणि केवळ आपल्या चवीपुरते असहाय्य प्राण्याला मारणे कसे समर्थनीय आहे? होय, तुम्ही मांस खाणे योग्य ठरले असे जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसता. परंतु आपल्याकडे अद्याप पर्याय आहेत. सर्व शिष्यांना समजावून सांगण्यासाठी गुरूंनी एक कथा सांगण्यास सुरुवात केली. गुरूंनी सांगितले की एका गावात चोर राहत होता. त्याला चोरी करावी लागते. तो त्याचा पेशा होता. तो चोर आहे हे गावात कोणालाच माहीत नव्हते. एके दिवशी त्याची आई खूप आजारी पडली. तिच्या उपचारासाठी लागणारी औषधे खूप महाग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्हणूनच तुम्हाला पैशांची गरज भासेल असे सुद्धा डॉक्टर म्हणाले. त्याच रात्री चोर एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरात चोरी करण्यासाठी घुसला. पण दुर्दैवाने आज त्याची चोरी पकडली गेली. तेव्हा त्या सेठने त्याला विचारले की आजपर्यंत तू कधीही चोरी केली नाही. मी तुला कधीच पाहिले नाही. आज अशी कोणती मजबुरी आहे की तुम्हाला चोरी करावी लागली? मग काय, तो चोर विनवणी करू लागला. तो हात जोडून जोर जोरात रडायला लागला आणि रडत रडत म्हणायला लागला की सेठ, माझी आई खूप आजारी आहे. तिच्यावर ताबडतोब उपचार केले नाहीत तर ती जगू शकणार नाही. सेठने जाऊन आईची स्थिती जाणून घेतली आणि आईला वाचवण्यासाठी तो ही चोरी करत असल्याची खात्री पटली. म्हणूनच त्याने त्या चोराला माफ केले. गुरूंनी सर्व शिष्यांना समजावून सांगितले की आपण सर्वजण आपल्या जीवनात हेच करतो. आपण नेहमी चुकीचे कामं करत असतो. पण ज्या दिवशी आपली चुकीची कारवाई पकडली जाते तेव्हा आपल्याकडे कुठली तरी सबब तयार असते की मला ही कारवाई मजबुरीने करावी लागली. तुम्ही ज्या प्रकारे डास मारण्याबद्दल बोललात, तुम्ही दुसरा मार्ग देखील निवडू शकता. तुम्ही झोपताना मच्छरदाणी वापरू शकता, जे तुम्हाला डासांपासून दूर ठेवेल आणि तुम्हाला डास मारावे लागणार नाहीत. म्हणूनच तुमच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर तुम्हाला कधीही चुकीची कृती करावी लागणार नाही. तुम्हाला हिंसा करण्याची गरज भासणार नाही. सिंह हा प्राणी आहे. त्याच्याकडे ना बौद्धिक सामर्थ्य होते ना संसाधने. त्यामुळे तो असहाय्य होतो. त्यामुळे त्याला हरणाला मारून खावेच लागते. पण आपल्या माणसांकडे बौद्धिक शक्ती आहे, संसाधने आहेत आणि तरीही आपण चुकीचे कृत्य केले तर कोणतेही तर्क किंवा निमित्त त्या चुकीच्या कृत्यांचे चांगल्या कृतीत रूपांतर करू शकत नाही. व्यापारी देखील आपल्या कारागिरांना प्रेमाने कामावर ठेवू शकतो, पण अहंकारामुळे आपली सत्ता स्थापन करण्यासाठी तो आपल्या कारागिरांना फटकारतो, ओरडतो. तो स्वतःला उंचवण्याचा आणि त्यांना अधोगती करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि मग हे करणे ही त्याची मजबुरी आहे आणि हे
कोणाला करायचा आहे असा युक्तिवादही करतो. हे माझे कर्तव्य आहे. मी चांगले केले नाही तर देवाला वाईट वाटेल. गुरूंनी सर्व शिष्यांना समजावून सांगितले की त्यांनी कधीही चुकीची कृती योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. हा अहंकाराचा एक प्रकार आहे. तुमचा अहंकार हाच आहे ज्याला चुकीची कृती बरोबर सिद्ध करायची आहे. तो विचार करतो की मी चुकीचा कसा असू शकतो आणि इथेच तुम्ही तुमचा अहंकार वाढवत राहता. चूक झाली असेल तर ती मान्य करा. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून एखादी चूक स्वीकारता तेव्हा भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. एका शिष्याने गुरुदेवांना विचारले की भूतकाळात कोणी चुकीचे कामं केली असतील, चुका झाल्या असतील तर त्या चुका कशा सुधारता येतील, कृपया यावर प्रकाश टाकावा. गुरूंनी सांगितले की सर्वप्रथम जे असे लोक आहेत जे स्वतःच्या चुका स्वीकारतात ते धाडसी आहेत. कारण प्रत्येक माणूस त्याच्या चुका मान्य करू शकत नाहीत. आणि समजण्यासारखी पुढची गोष्ट म्हणजे मानव हे चुकांचे मूर्त स्वरूप आहे. माणसाने चुका केल्या नाहीत तर त्याचा विकास कसा होणार? चुका केल्यानेच माणूस त्याच्या चुकांवर मात करतो. एकदा चूक झाली तर माफ करता येते, पण जर कोणी वारंवार चुका करत असेल तर ती व्यक्ती मूर्ख असते. असा माणूस बेभान होऊन आयुष्य जगत असतो आणि त्याचा नाश निश्चित असतो. चुका करा, पण प्रत्येक वेळी नवीन चूक करा. जुन्या चुकांकडे परत जाऊ नका. त्याद्वारेच तुम्ही प्रगती करू शकता. चुकांमुळे जीवनात अनुभवांची भर पडते आणि माणसाला जेवढे जास्त अनुभव मिळतात तेवढी त्याची बुद्धी तीक्ष्ण होते. माणसाने भूतकाळातील चुकांचे ओझे आपल्या हृदयावर वाहू नये. यामुळे त्याचे हृदय जड होते आणि तो कोणतेही काम पूर्ण आनंदाने करू शकत नाही. जेव्हा तो काही नवीन काम करू पाहतो, सुरू करण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच चुका पुन्हा त्याच्या समोर येतील आणि तो कोणतेही नवीन काम सुरू करू शकणार नाही. आणि जर त्याने कोणतेही नवीन काम सुरू केले नाही तर तो नवीन चुका करणार नाही. आणि जर नवीन चुका केल्या नाहीत तर त्याचा कधीही विकास होणार नाही. म्हणूनच चुकांना घाबरण्याऐवजी त्यांच्याकडून शिकायला शिका आणि मग तुमचे जीवन कसे चमत्कारिकरित्या बदलते ते पहा. जीवन प्रत्येक क्षणी बदलत आहे. कदाचित आपल्याला ते कळत नसेल. प्रत्येक क्षणाबरोबर आपण मोठे होत जातो. आपण मृत्यूच्या जवळ जात असतो, पण आपल्याला ते कळत नाही. आयुष्याच्या धावपळीत माणूस हे विसरून जातो की कोणताही श्वास हा त्याचा शेवटचा श्वास असू शकतो आणि शेवटी किती श्वास त्याने मनापासून जगले हे मोजले जाते तेव्हा कळते की असे क्षण फार कमी असतात. संपूर्ण आयुष्य जिथे माणूस मोकळेपणाने आयुष्य जगतात, तो आपल्या आयुष्यातील काही क्षण कोणत्याही काळजीशिवाय, कोणतीही भीती, आसक्ती किंवा लोभ न ठेवता प्रत्येक भावनांपासून मुक्तपणे जगतो आणि ते क्षण त्याच्या बालपणीचे दिवस असतात. बालपणीचे दिवस गेल्यावर आपल्यात किती आमूलाग्र बदल घडतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण सर्व साक्षीदार आहोत. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगता येतो, पण गरज असते जेव्हा एखाद्याला योग्य कृतींबद्दल योग्य ज्ञान होते. तेव्हा माणसातील संघर्ष संपतात आणि दोन्ही संपले की शंका नाहीशा होतात आणि संशय नाहीशा झाला की मनुष्याचा नवीन जन्म होतो. आजपर्यंत आपण संशयाने जगत होतो. हे विकत घ्या, ते विकत घेऊ नका, मला त्याच्याशी बोलू द्या, त्याच्याशी बोलू नये. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपला प्रत्येक विचार विभागलेला आहे. त्यामुळेच आपण मनापासून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. प्रत्येक निर्णय अर्धवटच राहतो
आणि त्यामुळे आयुष्यात कधीच यश मिळत नाही. पण एकदा समजून घ्या, मग काय योग्य आणि काय अयोग्य या सर्व शंका तुमच्या मनातून निघून जातील आणि त्यापासून मुक्ती मिळाल्यावर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमचा विवेक वापरायला शिकले पाहिजे आणि तुमच्या बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. तेव्हाच कळेल काय बरोबर आणि काय अयोग्य. नेहमी बरोबर काय आणि अयोग्य हे ठरवणे इतके सोपे नसते, कारण वास्तविक जगात सर्व काही इतके स्पष्ट नसते. आपल्याला निवडायचे आहे, आपली बुद्धिमत्ता वापरायची आहे, विवेक वापरावा लागतो, तरच आपण काय योग्य आणि काय चूक हे ठरवू शकतो आणि त्यावर विश्वास ठेवू शकतो. जर तुम्ही योग्य कृतीचा मार्ग निवडलात तर तुमचे जीवन धन्य होईल, कारण जीवनात जे काही करणे योग्य आहे ते योग्य कर्म आहे. परंतु बहुतेक लोकांना योग्य कृतीचा अर्थ माहीत नाही. आपण सर्वजण आपलं काम करतो, पण प्रत्येकाला त्याचे फळ मिळत नाही. परिस्थितीनुसार योग्य कृती करण्याचे धाडस दाखवणाऱ्यांनाच परिणाम मिळतात. ज्यांना कर्माचे तत्व काय आहे आणि वेगवेगळ्या कृतींचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो याचा विचार करून समजू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या दृष्टिकोनातून हे सर्व स्पष्टपणे पाहते, तेव्हा त्याच्या कर्माबद्दलच्या सर्व शंका नाहीशा होऊ लागतात आणि नंतर हळूहळू अनुभवाने त्याला कळते की ती व्यक्ती कोणत्या श्रेणीतील कर्म करत आहे. कारण 3 श्रेणी आहेत: सर्वोच्च श्रेणी, मध्यम श्रेणी आणि सर्वात खालची श्रेणी. जी व्यक्ती कोणत्याही लालसेशिवाय, स्वार्थाशिवाय कोणतेही काम केले तर ते असे काम नेहमीच सर्वोच्च श्रेणीत येते. आणि जो माणूस इतरांना दुःखी करण्याचे काम करतो तो त्याच्या आसक्ती, लोभ आणि द्वेषाने भारावून जातो, तो खालच्या श्रेणीत येतो. आता तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करा आणि तुम्ही कुठलीही श्रेणी कराल, ती कोणत्या श्रेणीत येते. जर ती श्रेणी किमान असेल तर ती सर्वोच्च श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचे जीवन बदलेल. अन्यथा तुमच्या कृतींचा तुमच्यावर परिणाम आयुष्यभर होत राहील, तुम्हाला दुःखी करत राहील. आपल्या भाषणाचा समारोप करताना गुरु शेवटी म्हणाले की तुम्ही ज्या काही चुका कराल त्या जाणीवपूर्वक करा, नकळतपणे करा. जीवनात चैतन्य जागृत होते जेव्हा तुम्ही ध्यान अवस्थेत प्रवेश करता. त्यानंतर सर्व शिष्य त्यांच्या गुरूंच्या सांगण्यानुसार ध्यानात प्रवेश करतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली का? तुम्ही तुमचे मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून शेअर करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या कथेमध्ये. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.